की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याचे कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी KYC केली नाही। 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही।